घनकचरा व्यवस्थापनाची तरतूद हा एक पुणे शहराच्या दृष्टीनं अनेक वर्षांपासून एक महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. कचरा विलग करणं वगैरे त्याच्या संदर्भात जे घोटाळे किंवा गोंधळ चाललाय तो चालूच आहे आतापर्यंत. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचं व्यवस्थापन करताना आपण ते किती मानवी भूमिकेतून करतोय. तर तुम्ही हडपसरचं जर उदाहरण घेतलं तर तिथे लोकवस्तीच्या शेजारी रोकेमचा प्रकल्प आहे. त्याच्यामुळे लोकांच्या जीविताला हानी पोहोचते हे तर उघड आहे. पण यासाठी आराखड्यात काय तरतूद आहे. ती रोकेम प्रकल्पाची अशी अवस्था आहे की जर तिथे एक तर तो रोकेम प्रकल्प तर राहिला पाहिजे किंवा ती लोकवस्ती तर राहिली पाहिजे. आणि यासाठी काय केलं पाहिजे, एक तर तो रोकेम प्रकल्प तिथे ठेवायचा असेल तर लोकवस्तीला कॉम्पेन्सेशन देऊन ती बाजूला गेली पाहिजे किंवा रोकेमला बाजूला हटवलं पाहिजे. अशा गोष्टींसाठी आराखड्यात काहीतरी तरतूद असायला हवी होती. ती या आराखड्यात दिसत नाही. त्यामुळे ती तरतूद या आराखड्यात केली गेली पाहिजे अशी पुणेकरांनी महापालिकेकडे मागणी केली पाहिजे. अन्यथा असं म्हणजे आज योजना आखायची, उद्या लोकवस्ती आली की प्रश्न पडायचा की आता हलवायचं कुणाला, प्रकल्प हलवायची की लोकवस्ती हलवायची. हे पुन्हा पुन्हा घडू नये याची व्यवस्था आराखड्यातच केली पाहिजे. अन्यथा पुन्हा पुन्हा याच प्रसंगाने आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे आणि काही पुणेकरांसाठी फार घोषणावा गोष्ट निश्चितपणे असणार नाही.